संदर्भात आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे आणि त्याकरता आपण जाऊया. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या सोबत आहेत. तुषार, आज मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा निघतोय. सुवर्णा, थोड्याच वेळामध्ये आपल्याला मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा निघताना पाहायला मिळणार आहे. मोर्चा प्रामुख्याने मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चाचं स्वरूप असणार आहे. मात्र सध्या मी आझाद मैदानावरती आहेत आणि या आझाद मैदानावरती ह्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला मी प्रेक्षकांना ही तयारी दाखवतोय की नेमकी स्टेजवरती आता तयारी सुरू आहे आणि त्यानंतर मी सर्व जे मोर्चामध्ये सहभागी होणारे आंदोलक आहेत त्यांच्याशी आता संवाद साधणार आहे. आपण त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी ह्या दोघांनाही न्याय मिळावा यासाठी आपल्याला आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू होताना पाहायला मिळणार आहे. दादा, काय सांगाल, आपल्या आंदोलन सुरू होणार आहे, काय आपली प्रमुख मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की जे आमच्या बांधवावरती आता अत्याचार चालू आहे तो काही करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे. आता पूर्ण महाराष्ट्रभर जनाक्रोश आंदोलन चालूच आहेत आणि पहिल्यांदा आम्ही मुंबईत आता जनाक्रोश आंदोलन मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान करणार आहोत. त्यासाठी पहिलं आंदोलन मुंबईत आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला आमच्या बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ताई, यापूर्वी आपण पाहिलं असेल तर बीड असेल किंवा परभणी असेल या जिल्ह्यांमध्ये सर्वपक्षीय आंदोलन होताना पाहायला मिळाली. मात्र मराठा समाजाचं आंदोलन आज आपल्याला या दोघांना न्याय मिळावा म्हणून मुंबईमध्ये होतंय, काय सांगाल? आजची मुंबईची लढाई आहे ती तुम्ही पाहत असाल की इथं सर्व पक्ष तर आहेच, त्याचबरोबर सर्व जाती जमाती सर्व बांधवांना आम्ही एकत्र घेऊन हा लढा लढत आहोत. बहुजनांचा लढा सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता. सकल मराठा समाज, मुंबई मराठी क्रांती आयोजक यांनी मुंबई यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि आमची एकच मागणी आहे या संदर्भातून, जे आपले सोमनाथ दादा आहेत त्याचबरोबर संतोष भाई आहेत यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काय सांगाल? तोच विषय आहे. आपल्याला दोन्ही बांधवांना न्याय मिळवून द्यायचे आहे. जोपर्यंत दोन्ही बांधव आपले जे संतोष देशमुख आहेत आणि स्वर्गीय आपले सोमनाथ सूर्यवंशी आहे यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. त्यासाठीच आपण हा सकल मराठा समाज मुंबई आणि मराठा क्रांती मोर्चा मुंबईतर्फे आज हे आंदोलन पुकारलेलं आहे, जन आक्रोश मोर्चा पुकारलेला आहे. लोक जमायला चालू झालेली आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मेट्रोपाशी हजारोच्या संख्येने लोक आता जमतील थोड्या वेळात. त्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की अजून पण जेवढे लोक आसपास असतील तेवढ्या हजारोच्या संख्येने सामील व्हा. आपल्याला सरकारला दास्ती बसवायची आहे आणि त्यासाठी आपण इथे आज हे आंदोलन घेतलेलं आहे. तुम्ही सर्वांना आवाहन करताय. साधारणतः मोर्चा किती वाजता सुरू होईल हे प्रेक्षकांना सांगा, कारण की मोर्चाची वेळ 10 वाजता दिली होती, त्यामुळे मोर्चा साधारणतः किती वाजेपर्यंत सुरू होऊ शकतो? जय शिवराय, जय भीम. आमचा हा सर्व पक्षीय, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने जन आक्रोश मोर्चा आहे. ह्या मोर्चामध्ये सर्व पक्षांनी, सर्व धर्माने, सर्व जातीने येऊन या घटनेचा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या निर्गुण हत्येचा बद्दल निषेध करणार आहे. आता सकाळी आम्ही 11 वाजता मेट्रो सिनेमा येतो, वासुदेव बळवंत फडके चौक इथून निघून आझाद मैदानावर इथे त्या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चामध्ये सर्वस्वी महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आणि या मोर्चामध्ये सगळ्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत की ह्या पुढील कशी वाटचाल राहील, यापुढे जर असेच अत्याचार होत राहिले तर आम्ही काय करणार आहोत. आपण सुवर्ण हे त्यांच्या हातामधले जे फ्लेक्स आहेत ते फ्लेक्स देखील पाहणार आहोत. त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की ना पक्ष, ना जात, ना पात,